नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जन्मापासून मृत्यूपर्यंतचा तूळ राशीचा प्रवास. का झाला तुमचा जन्म तूळ राशीमध्ये? तुमच्या संपूर्ण जीवनाचे सत्यता आणि रहस्य तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घ्या. मित्रांनो, जर तुम्ही वाईट वेळेतून जात असाल तर चालत राहा, थांबू नका. वाईट वेळ पण जाईल, कारण वाईट वेळेनंतर चांगली वेळ नक्की येते. मित्रांनो, तुमचा स्वभाव, तुमचे बिहेवियर कसं असेल, तुमच्या जन्मापासून सगळं कसं बदलतं, तुमच्या घरकुलात काय घडले, लोकांनी तुमच्याबद्दल काय प्रेडिक्शन केलं, तुम्ही शाळेत गेला, तुमचा नेचर कसा होता, हे सगळं तूळ राशीच्या पत्रिकेवरून आधारावर सांगितलं जातं. तूळ राशीच्या लोकांचं लव्ह रिलेशन, विवाह जीवन, करिअर आणि जीवनातील बदल आपल्याला पाहायला मिळतात. फक्त राशीच्या आधारावर मी तुम्हाला सांगणार आहे तुमची जन्मकुंडली. माझ्याकडे नाही, पण ओव्हरऑल बघितलं तर तूळ राशीचे लोक कसे असतात, राशीच्या आधारावर मी खूप प्रॅक्टिकल तुम्हाला समजावून सांगणार आहे. हो, पण प्रत्येकाची जन्मकुंडली ही वेगवेगळी असते. प्रत्येकाचे ग्रह जन्मकुंडलीत वेगवेगळ्या स्थानी विराजमान असतात. त्यानुसार कुंडलीतील ग्रहांची स्थिती बघून ठरवलं जातं की तुमच्या जीवनात काय घडणार आहे आणि काय घडलं आहे. परंतु ओव्हरऑल तूळ राशीचे लोक कसे असतात, चला तर मग पाहूया तूळ राशीबद्दल सविस्तर माहिती. तूळ राशीचे स्वामी शुक्र ग्रह आहेत. शुक्राला परमेश्वराने दैत्यगुरु नियुक्त केले आहे. सौंदर्य, भोगविलास, कलात्मकता, टॅलेंट सर्व काही शुक्राच्या अंतर्गत येतं. तूळ राशी 7व्या क्रमांकाची आहे. एअर साइन किंवा वायू तत्वाची आणि चर राशी आहे, म्हणजे चालत राहणे, स्थिर किंवा मिश्र नाही. तुम्ही तुळा राशीत जन्माला, तुमच्या घरकुलात काय बदल झाले, गाड्या, प्रॉपर्टी, फायनान्शियल सुधारणा, तुमच्या जन्मानंतर हे बदल दिसतात. शुक्रग्रहामुळे तुमच्यात अट्रॅक्शन असते, बोलण्यात स्पष्टता आणि आकर्षकता असते. शाळेत तुम्ही काही वेळा टाळाटाळ करतात, पण एन्जॉयमेंटमध्ये पुढे असतात. डान्स, फोटोग्राफी, कला यामध्ये तूळ राशीचे लोक प्रगती करतात. शाळेत मैत्री आणि प्रेम वाढते, मित्र बनवायला सोपे असते, पण शाळेच्या मजेतही तुम्ही सहभागी राहतात. पंचम स्वामी तुमच्या शनी आहे. प्रेमात जिद्दीपणा, कधी कधी इंटरकास्ट संबंध आणि वैचारिक मतभेद असतात. विवाहात 7व्या घराचा स्वामी मंगळ आहे. लाईफ पार्टनर ॲडजस्टमेंटमध्ये सक्षम असावा, अग्रेशन कमी, एनर्जी जास्त, शॉर्ट टेम्पर असू शकतो. लहान गोष्टींवर वाद तुमच्या जीवनात होतील, पण विवाह जीवन तुळा राशीच्या चांगले असते, ठीकठाक असते. 25 वर्षानंतर तूळ राशीतील व्यक्तींच्या जीवनात मोठे पॉझिटिव्ह बदल असतात. 32 वर्षापूर्वी काळात आपले ड्रीम्स तुम्हाला अचीव्ह होतील. करिअरमध्ये चंद्रमाचे प्रभाव, मूडी स्वभाव, ॲम्बिशन दिसतात. 35-40 किंवा 35-45 वर्षाच्या दरम्यान मन अधिक बाल सुलभ होते. घालमेल करण्याची वृत्ती, मुलांशी प्रेम, ट्रॅव्हल, शौक. आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागते. शुगर, डायबिटीज, बीपी, पचन, आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. हे सर्व तूळ राशीच्या जीवनातील पैलू आहेत. तर तुम्ही तूळ राशीचा असेल तर तुमचं जीवन हे मध्यम असतं. एकदम उत्कृष्ट सुद्धा नाही आणि एकदम वाईट सुद्धा नाही, मध्यम, म्हणजे चालू आहे, चालतंय, बस अशा टाईपचं तुमचं जीवन असतं. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.